नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आजी ही ऐश्वर्याला सांगत असते की अगं तू आणि अवंतिका मिळून दोघीजणी एकत्र या आणि त्या जानकी ऋषिकेशला घराच्या बाहेर काढा. तेव्हा ऐश्वर्याला मात्र अवंतिकेचा सुद्धा राग असतो. ती मनात म्हणते की जाऊ बिऊ काही नाही आणि त्या अवंतिकाला सुद्धा चांगला धडा तर मला शिकवायचाच आहे. तेवढ्यात गुलाबदादा धावतच ओरडत येतात आणि बाजूला हो असे म्हणतो. तर आजी म्हणते की काय रे, साप आहे की काय, आम्हाला इतके घाबरवले. तेव्हा गुलाबदादा म्हणतात की नाही आजी, ते खाजरीचे झाड आहे, खूप वाढली होती म्हणून ती कापून टाकले. आणि खजुलीचे झाडे अंगाला जर लागले तर संपूर्ण अंगाला खाज सुटते आणि हे टाकून येतो हाताला लेप लावून येतो, कारण खाज खुजलीची जर बाधा झाली तर शेणाचा लेप हा त्यावरील रामबाण उपाय आहे. तेव्हा ऐश्वर्या एकटक त्या झाडाकडे पाहत असते. आजी मात्र खूप घाबरते. तर ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये त्या झाड पाहून एक प्लॅन येतो आणि विचार करत म्हणते की असे आहे का, म्हणजे उद्या मी जर अवंतिकेला शेण फासलेले पाहीन आणि खाजरीपणाचा आळ त्या जानकीवर येईन. हिशोब तर जानकीचा होणार आहे, पण त्या अवंतिकाचा सुद्धा बाजा वाजणार. त्यानंतर इकडे जानकी ही अवंतिका आणि सौमित्र यांना घेऊन देवघरात येते. त्यांना नमस्कार करण्यासाठी सांगते. सर्वजण तेथेच असतात. तर जानकी खुश होऊन अवंतिकेला म्हणत असते की आज रिसर तू रणदिव्यांच्या घरात प्रवेश केला, त्यामुळे आज देवासमोरील दिवा तू लाव. तर अवंतिका खुश होते आणि देवासमोरील दिवा ती अगदी खुश होऊन लावते आणि त्यानंतर नाना आणि सुमित्रा यांच्या पाया पडतात, त्यांचा आशीर्वाद घेतात. नाना म्हणतात की हो सुखी राहा, झाले गेले विसरून जा, सुखाने संसार करा आणि सुखी व्हा. सुमित्रा म्हणते की आता तुम्ही येथेच राहण्यासाठी या आपल्या गोकुळामध्ये, तुम्ही येथे राहायला आल्याशिवाय हे गोकुळ पूर्ण नाही होणार. तर सौमित्र म्हणतो की हो आई. त्यानंतर अवंतिका आणि सौमित्र हे जानकी ऋषिकेशच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतात. तर ऋषिकेश सुद्धा सौमित्रला मिठीत घेतो आणि जानकी अवंतिकाला, सारंग सुद्धा सौमित्रला मिठी मारतो. सर्वजण अगदी खुश असतात. तेव्हा सारंग खुशून म्हणतो की दादा आता हे घर वाटते. आणि सारंग अवंतिकाला म्हणतो की लवकर वहिनी तुम्ही इथे राहण्यासाठी या. तर सुमित्रा म्हणते की उद्याची मंगळागौर धूमधडाक्यात पार पडली ना येथेच्या, हो की नाही हो. नाना म्हणतात की हो ना, आणि देवाला हात जोडून म्हणतात की शुभम भवतु. तेव्हा सर्वजण देवाला नमस्कार करतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मंगळागौरीची पूर्ण तयारी होते. कावेरी आपल्या सर्व मैत्रिणींना घेऊन रणदिव्यांच्या घरी येते. तर जानकी त्यांना पाहून खूप खुश होते आणि विचारते की कावेरी काकू ह्या सर्व तुमच्या मैत्रिणी का. तेव्हा कावेरी सुद्धा म्हणते की हो ह्या सर्व माझ्या मैत्रिणी. तेव्हा जानकी त्यांना बसायला सांगते आणि गुलाबदादांना आवाज देऊन चहा टाका आणि सरबत सुद्धा आणा असे म्हणते. तेव्हा सौमित्र म्हणतो की वहिनी मी पाहतो. तर कावेरी जानकीला म्हणते की अगं जानकी, मी काही पाहुणी आहे का, उलट काही मदत असेल तर सांग. तर जानकीला हसायला येते आणि काही नको, तुमच्या मैत्रिणींना फक्त काय हवं काय नको ते पहा, बाकी मी तुम्हाला आवाज देईनच. तेव्हा सर्व बायका या कार्यक्रमासाठी येतच असतात आणि तेवढ्यात गुरुजी सुद्धा येतात. तर जानकीचे लक्ष जाते. जानकी म्हणते की हे पहा गुरुजी सुद्धा आलेत. तेव्हा गुरुजी विचारतात की सर्व तयारी झाली का आणि पूजा कुठे मांडायची. तर जानकी म्हणते की येथे मांडली तर चालीन. गुरुजी म्हणतात की ठीक आहे. तेवढ्यात सारंग गुरुजींना म्हणतो की गुरुजी काही लागले तर मला सांगा, मी आहेच इथे. तेव्हा जानकी सारंगची गंमत करत म्हणते की गुरुजी ऐकलेत ना, कारण त्याच्या बायकोची पहिली मंगळागौर आहे म्हणून त्याचा इतका उत्साह आहे. तेव्हा सारंग म्हणतो की काय ग वहिनी, आणि तेवढ्यात सुमित्रा बाहेर येते, गुरुजींना नमस्कार करते आणि सर्व बायकांना सुद्धा विचारते की आलेत तर सर्वजण, पण ऐश्वर्या आणि अवंतिका आहे का कुठे, त्या तयार झाले की नाही अजून. तेव्हा सौमित्रा आणि सारंग एका आवाजात म्हणतात की ते अजून तयार होतात. सुमित्रा म्हणते की हो का, तयार होतात. तर जानकी म्हणते की आणि सर्वजण सौमित्र आणि सारंगला चिडवतात. त्यानंतर इकडे ऐश्वर्या तयार होते. तर आजी तिच्या रूममध्ये येते. आजी ही ऐश्वर्याची मस्त स्तुती करत असते की काय खरंच किती छान दिसतेस ग, आणि काय तो अंबडा, काय ते कानातील, काय नाकातील नथ, आणि शोभून दिसतील असे दागिने, पण साडी एकच नंबर. तर ऐश्वर्या म्हणते की काय उपयोग आहे. आजी म्हणते की का. तर ऐश्वर्या म्हणते की त्या जानकीने त्या अवंतिकासाठी कमाल साडी आणली. आजी म्हणते की जाऊन दे ग, ती सुद्धा आपलीच आहे, सख्खी आहे, नवीन आहे. तर ऐश्वर्या म्हणते की असून दे.
असून द्या आजी, माहिती आहे मला, पण आता ती साडीच कमाल करीन. तर आजी विचारते की म्हणजे नेमकं काय. आणि तेव्हा ऐश्वर्या आपल्या टेबलच्या ड्रॉवरमधून खाज खुजलीच्या पावडरची पुडी काढते आणि आजीला दाखवते. तर आजी विचारते की हे काय आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की खाज खुजलीची पावडर. तेव्हा आजी तर खूपच घाबरते आणि मला नको मला नको म्हणून लांब पळायला लागते. तर ऐश्वर्या आजीच्या हाताला धरते आणि म्हणते की आजी, हे सर्व तुमच्यासाठी नाही, तुम्ही इतक्या का घाबरतात. आजी घाबरतच विचारते की अगं मग कशाला, कोणी दिली आणि का आणलीस. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आजी, कशासाठी आणली आणि कुणासाठी आणली ते महत्वाचे नाही. ही पावडर जिथून कुठे यायची होती ती माझ्यापर्यंत अगदी व्यवस्थित येऊन पोहोचली. मग आता ही पावडर अवंतिकाच्या साडीपर्यंत कशी पोहोचवायची ही जबाबदारी तुमची. तेव्हा आजी म्हणते की नको नको, मला हे सर्व नाही जमणार. झाडाचे पान जरी लागले तरी माझ्या सर्व अंगाला खास सुटते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आजी, तुम्ही फक्त बोलण्यात पुढे आहात आणि जर काही करायचे म्हणला तर लगेच मागे जाता. आजी म्हणते की कशाला, अगं अवंतिका सुद्धा आपलीच आहे आणि तुला तर माहितीच आहे ती माझ्या लाडक्या सौमित्राची बायको आहे. ऐश्वर्या म्हणते की हो माहिती आहे ना, तुमच्या लाडक्या सौमित्राची बायको. तर आता आपल्याला जानकीला धडा शिकवायचा आहे की नाही. नाक दाबले की तोंड उघडते, तसेच अवंतिकाला चिमटा काढला तर तिकडे जानकीला झटका लागतो. आणि त्या जानकीने अवंतिकासाठी जी साडी आणलेली आहे ना ती स्पॉइल करायची मला. सर्वाचे खापर त्या जानकीच्या डोक्यावर फुटलेले पाहिजे मला, तेव्हा माझा जीव शांत होईल. आणि ऐश्वर्या ती पावडर आजीच्या हातात देत असते. तर आजी म्हणते की नको नको, मला नाही जमणार. तेव्हा ऐश्वर्या ती पावडर जबरदस्तीने आजीच्या हातात देते आणि तुम्हाला हे सर्व जमवावेच लागेल, कारण दुसरा ऑप्शन आपल्याकडे नाही. आणि ऐश्वर्या बाहेर निघून जाते. तर आजी म्हणते की काय ही जबाबदारी हिने माझ्यावर लोटली, मला हे कसे जमणार. म्हणून आजीला खूप टेन्शन येते. अरे बापरे, ऐश्वर्या माझ्या उपयोगाला पडते हे मात्र खरे आहे, पण आता मात्र मला तिची भीती सुद्धा वाटायला लागली आहे. त्यानंतर इकडे अवंतिका रूम मध्ये बसलेली असते. तर जानकी तिथे येते आणि काय ग अवंतिका, तू अजून तयार का झाली नाहीस. मी तर तुला दागिने देण्यासाठी आलेले आहे. आणि दागिने घेऊन जानकी अवंतिकाला देते आणि हे बघ नेकलेस किती छान दिसेल ते नेकलेस दाखवते आणि त्यावर मॅचिंग कानातले सुद्धा आणि ह्या बांगड्या सुद्धा. तेव्हा अवंतिका जानकीच्या हात धरते आणि वहिनी. जानकी म्हणते की काय ग, काय झाले. तर अवंतिका म्हणते की वहिनी, माझ्या मनामध्ये एक विचित्र भीती बसली, मला अजून सुद्धा वहिनी मला भीती वाटते. तर जानकी विचारते की कसली भीती, तू मला नीट सांगशील का. तर अवंतिका म्हणते की वहिनी, किती गोष्टी झाल्या ह्या तुम्हाला माहितीच आहे. माझ्या आणि सौमित्राच्या लग्नाच्या वेळेस मी आणि ऐश्वर्या त्या कॅफेमध्ये समोरासमोर आलो होतो आणि तेव्हा आमच्यामध्ये खूप मोठं भांडण झालं होतं, खूप क्रियत झाला होता आणि ते पण पब्लिक समोर. पण ते सर्व राहून द्या. आणि ऐश्वर्याने सौमित्राला किडनॅप केले होते, त्याला टॉर्चर केले होते, हे सर्व मला आठवत राहते. जानकी म्हणते की अगं अवंतिका, अगोदर शांत हो आणि ह्या सर्व कटू आठवण्याची काही गरज नाही. आणि हे बघ, त्या आठवणी कशाला आठवत बसायच्या आणि त्रास करून घ्यायचा. आणि हे बघ, ज्या आपल्याला त्या आठवणी विसरायच्या आहे ना, त्यासाठी आपल्याला नवीन काहीतरी आठवणी तयार करावे तर लागतील ना, आणि त्यासाठीच आपण हे सर्व करतो. अवंतिका, तू आता रणदिवे कुटुंबाचा एक भाग आहे. आपलं हे एकत्र कुटुंब आहे ना, ते आपल्याला एकत्र जोडून ठेवायचे आणि ते आता तुला सुद्धा करायचे. त्यामुळे सगळी काही निगेटिव्हिटी आहे ना ती काढून टाक आणि पॉझिटिव्ह विचार कर. घरामध्ये फंक्शन आहे त्यामुळे छान रेडी हो, छान खुश राहा, सगळे काही छानच होणार, सर्व काही नीटच होणार, मी आहे ना. आणि तेवढ्यात सौमित्र सुद्धा आतमध्ये येतो. तेव्हा सौमित्र म्हणतो की हो अवंतिका, तू जानकीच्या वहिनीच्या हाताखाली राहशील तर बरोबर ट्रेन होशील. तेव्हा जानकी म्हणते की काय हो सौमित्र भाऊजी, बायको आली म्हणून वहिनीची चेष्टा करताना. सौमित्र म्हणतो की हो जानकी वहिनी तुला घरातील सर्व काही व्यवस्थित समजून सांगतील. तेव्हा जानकी ती साडी हातात देत म्हणते की चला धाकट्या जाऊबाई, आता तयार व्हा आणि मस्त तयार होऊन खाली या. तू तयार झाल्यानंतर मला आवाज दे. तर आजी आत येते आणि आजी म्हणते की कशाला, मी आहे ना, मी करेन माझ्या नाचुनाला तयार. तर अवंतिका सुद्धा खुश होते. तेव्हा सौमित्र आजीची ओळख करून देतो की ही माझ्या आईची आई, माझ्या आजी. आणि दोघे आजीच्या पाया पडतात. तर आजी आशीर्वाद देते आणि जानकीला म्हणते की अगं मी आहे ना तिच्यासोबत, तू बाहेर जाऊन का व्यवस्थित काय आहे ते पहा. आणि जानकीला बाहेर जाण्यासाठी सांगते. तेव्हा सौमित्र सुद्धा बाहेर जातो. तर अवंतिका ही आजीला म्हणते की मी पटकन फ्रेश होऊन येऊ का. आजी म्हणते की हो जा जा.
मी आहे, काही लागले सवरले तर हाक मार. तेवढ्यात अवंतिका आतमध्ये बाथरूममध्ये जाते आणि लगेच आजी घाईने दरवाजा लावून घेते आणि जी ऐश्वर्याने खाज खुजलीची पावडर दिलेली असते ती समोर जी जानकीने अवंतिकाला साडी दिलेली असते त्या साडीवर टाकून देते. आणि तेवढ्यात ओवी येते तर आजी इतकी डचकते आणि परत ती खाज खुजलीची पावडर लपवते. तर ओवी विचारते की आजी, अगं तू इतकी का घाबरलीस, इतकी का डचकलीस? आजी म्हणते की अगं कुठे काय, आणि तू तर खाली खेळत होती, मग वरती कशाला आलीस? तेव्हा ओवी म्हणते की अगं माझी एक गंमत आहे ती दाखवण्यासाठी आले होते. आजी म्हणते की अगं आता नको, नंतर सांग मला. ओवी विचारते की अगं आजी तू इथे काय करतेस? तर आजी म्हणते की अगं ती अवंतिका आहे ना, तिला साडी नेसण्यासाठी मदत करते. आणि तुझी काय गंमत आहे? तर ओवी म्हणते की अगं आजी मी आज नवीन फ्रॉक घातला ते दाखवण्यासाठी आले होते आणि छान दिसते ना मी, फ्रॉक सुद्धा सुंदर आहे ना? तर आजी म्हणते की हो अगं तुझा फ्रॉक सुद्धा सुंदर आहे आणि तुला सुद्धा सुंदर दिसतो, पण तू इथे खेळू नको, जा तू खाली जा, खेळ मस्त, कारण मला सुद्धा खूप काम आहे, मी सुद्धा जाते. आणि छान आहे जगा तुझं, खूप छान आहे. असे बोलत बोलत आजी बाहेर जाते. तेव्हा ओवीला खूप हसू येते. ओवी म्हणते की आजी अशी काय साडी न नेसवताच निघून गेली? तर आजी इकडे ऐश्वर्याच्या रूममध्ये येते. तर ऐश्वर्या आजीवर ओरडते की एक काम तुम्हाला सांगितलेले व्यवस्थित करता येत नाही, आणि आजी दरवाजा उघडा ठेवते, आत येते. तेव्हा ऐश्वर्या तिच्यावर ओरडते की तुम्ही दरवाजा सुद्धा तसाच ठेवला आणि तुम्हाला एक काम व्यवस्थित करता आले नाही. तर आजी म्हणते की अगं ती खास खुजलीची पावडर मी त्या साडीवर टाकणारच होते, तेवढ्यात ती ओवी आली. जानकीची मुलगी, तिचे सर्वत्र बारीक लक्ष असते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की ती ओवी सुद्धा नको तेव्हा समोर येत असते, म्हणून ती सुद्धा भयंकर चिडते. तेव्हा आजी म्हणते की आता काय? तर ऐश्वर्या म्हणते की आता काय, तुमच्याकडून हे काम तर पूर्ण होणार नाही, मलाच करावे लागेल आणि संधी साधून मी तेच काम पूर्ण करते. आणि आजीकडून ती पावडर घेते आणि रागाने ऐश्वर्या म्हणते की तुम्ही सांगा आता मला काही करण्यासाठी. आणि रागाने ऐश्वर्या बाहेर जाते. तर आजी म्हणते की अरे देवा सुटले एकदाची. आणि त्यानंतर इकडे कावेरी ही आपल्या सर्व मैत्रिणींची सौमित्राला ओळख करून देते. आजी सुद्धा तिथेच असते आणि बरं का आजी ह्या खरंच खूप छान मंगळागौरीचा खेळ खेळतात. आजी म्हणते की हो छान बरं का छान. आणि तेवढ्यात ऋषिकेश येतो. तेव्हा आजी म्हणते की हा आमचा मोठा. तर कावेरी म्हणते की ऋषिकेश राव. तेव्हा ऋषिकेश सर्व त्या बायकांना नमस्कार करतो. बायका सुद्धा ऋषिकेशला समोर हात जोडतात. तेवढ्यात सारंग आणि सौमित्र सुद्धा येतात. तर आजी त्यांची सुद्धा ओळख करून देते की हा मधला. तेव्हा कावेरी म्हणते की सौमित्र. तेव्हा आजी सारंगची ओळख करून देते. तर कावेरी म्हणते की हे आमचे जावई बापू. आजी म्हणते की हा आमचा गुंडा. तर सारंग म्हणतो की काय ग आजी, आणि सारंग सर्वांना नमस्कार करतो. त्यानंतर तेवढ्यात नाना येतात. तर आजी म्हणते की हे आमचे जावई बापू. तेव्हा सुमित्रा म्हणते की फारच बरे वाटले की तुम्ही सर्वजणी आलात म्हणून. त्यानंतर ऐश्वर्या इकडे अवंतिकाच्या रूम मध्ये येते आणि ती पावडर त्या साडीवर टाकायला लागते. अवंतिका अजून बाथरूम मध्येच आहे असं तिला समजते आणि लगेच ती पावडर टाकणार तोच लगेच ओवी येते. ओवी म्हणते की ऐश्वर्या आंटी. तर ऐश्वर्या घाबरून ती पुढी मागे लपवते आणि काय गं ओवी तू इकडे कशाला आलीस? तर ओवी म्हणते की अगं ऐश्वर्या आंटी मी ड्रेसवर मॅचिंग बांगड्या शोधण्यासाठी आले होते. मी आईला सांगितले होते परंतु ती खूप कामात आहे आणि ती मला म्हटली की मी तुला नंतर देते, आणि तू पण काही शोधते का असे विचारते. ऐश्वर्या म्हणते की नाही ग मी कुठे काही शोधतेस, आणि मी आले होते माझे काम होते. आणि ओवी तू विसरलीस का? अगं तुझ्या बांगड्या माझ्या रूम मध्ये आहे, चल मी तुला देते. ऐश्वर्या ओवीला घेऊन बाहेर जाते. तर तेवढ्यात अवंतिका बाहेर येते आणि ही आजी कुठे गेली म्हणून ती पाहत असते, परंतु आजी काही तिथे दिसत नाही. काहीतरी काम असतील म्हणून त्या बाहेर गेल्या असतील, म्हणून लगेच अवंतिका ती साडी घेते आणि नेसायला जाते. तर इकडे सर्वजणी पूजा व्यवस्थित मांडत असतात. तर कावेरी ही सारंगला विचारते की जावे बापू अहो ऐश्वर्या अजून तयार झाली नाही का? तेव्हा सुमित्रा म्हणते की अहो होईन कावेरी ताई, तुम्ही काळजी करू नका, आणि आता तुमची ऐश्वर्या रणदिव्यांची जबाबदार सून म्हणून झाली बर का, त्यामुळे अगोदर ती सर्व काम झाले की नाही ते बघेन मग स्वतः तयार होईन. तेव्हा कावेरीला ते ऐकून आनंद होतो, मात्र सुमित्राला खूप राग येत असतो. त्यानंतर कावेरी म्हणते की सुमित्रा ताई तुमच्या तोंडातून हे ऐकले आणि माझा जीव अगदी भांड्यात पडल्यासारखा झाला.
आता सर्व सुरळीत व्यवस्थित चालू आहे ना? तर सुमित्रा म्हणते की हो, अगदी व्यवस्थित, तुम्ही काही काळजी करू नका. आणि तेवढ्यात ऐश्वर्या खाली येते. तर सुमित्रा म्हणते की ते पहा आलीच. तर सौमित्र लगेच घाबरून तो बाजूला ऋषिकेश जवळ जाऊन बसतो. तर ऐश्वर्या ही गुरुजींना विचारते की काही लागले का सांगा, सर्व व्यवस्थित आहे ना? तेव्हा जानकी म्हणते की अगं आहे ना, मी हे सर्व करते. तेव्हा कावेरी ऐश्वर्याला पाहून तिची दृष्ट काढत म्हणते की खरंच माझी लेक खूप गोड दिसते. तर सुमित्रा म्हणते की हो अगं कावेरी काकू, आता तुम्ही टेन्शन घेऊ नका, आमची ऐश्वर्या आमच्या सगळ्यांच्या गळ्यातील ताईत झाली. तेव्हा कावेरी काकू म्हणतात की हो खरंच खूप छान वाटते. आणि कावेरी लगेच देवाला हात जोडून म्हणते की देवा, अरे माझ्या लेकीच्या संसारावर तुझी अशीच कृपादृष्टी असून दे बर का. तर ऐश्वर्या कावेरीकडे रागाने पाहत असते. आणि तेवढ्यात अवंतिका सुद्धा खूप छान तयार होऊन येते. तर ऋषिकेश सौमित्राला खुणावतो. सौमित्र अवंतिकाला पाहून तर खूपच खुश होतो आणि तिला खुणावून सांगतो की खूपच सुंदर दिसते. तेव्हा अवंतिका सुद्धा खूप हसून हळूच थँक्यू बोलते. आणि सर्व जण अवंतिकाला सुद्धा पाहत असतात. मात्र ऐश्वर्याला तर खूप जळफाट होतो आणि ती विचार करते की जशी मला संधी मिळेल तशी ही पावडर मी अवंतिकाच्या साडीवर टाकणार म्हणजे टाकणारच, मग धिंगाणा होईल. तर गुरुजी म्हणतात की चला आता पूजेची सर्व तयारी झाली, पूजेला सुरुवात करूया. तर सुमित्रा म्हणते की हो. आणि ती त्या दोघींना सांगते की पूजेला बसण्या अगोदर आईला नमस्कार करा. आणि घरात सर्वात मोठी ही आहे. तर अवंतिका म्हणते की हो. आणि आजी समोर येते आणि हो सर्वात मोठी मी आहेच, माझ्या पाया पडा. तर अवंतिका लगेच खाली वाकून आजीच्या पाया पडते. आजी म्हणते की औषवंत हो. तेव्हा मात्र ऐश्वर्या आजीला ती पावडर अवंतिकाच्या साडीवर टाकायचं खुणावत असते आणि ती पुढे दाखवत असते. आणि अवंतिका जेव्हा आजीच्या पाया पडायला खाली वाकलेली असते तर ऐश्वर्या घाईने तिच्या अंगावर पाठीमागून ही पावडर टाकून देते. अवंतिका उठल्यानंतर ऐश्वर्या म्हणते की आजी मी तुम्हाला नमस्कार करते, म्हणून ती आजीच्या पाया पडते. आणि त्यांचा प्लॅन सक्सेस झाला म्हणून एकमेकीकडे बघून त्या हसतात आणि दोघी पूजेला बसतात. तर अवंतिका सुद्धा देवीला हळदी कुंकू वाहते आणि ऐश्वर्या मात्र तोऱ्यातच हळदी कुंकू वाहून फुलं वाहत असते. आणि अवंतिकाला ती काही हात लावून देत नसते आणि तोऱ्यात ते ताट खाली ठेवते. अवंतिका फुले व्हायला घेते आणि ऐश्वर्याकडे पाहत असते, परंतु तिला अचानक खाज यायला लागते. तेव्हा अवंतिकाला वाटते की मला हे काय झाले असेल. तर ऐश्वर्या मात्र ते सर्व पाहून खुश होते. त्यानंतर गुरुजी म्हणतात की चला आता पूजा संपन्न झाली आणि आरतीला सुरुवात करतात. आरती ओवाळत असताना सुद्धा अवंतिकाला खूप खाजव येत असते आणि तिचे लक्ष दुर्लक्षित होत असते. ऐश्वर्याला मात्र हे आरती ओवाळता ओवाळता पाहून खूप आनंद होत असतो. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अवंतिकाला काही खेळ खेळता येत नसतात, तिला खूप खाज येत असते. ती म्हणते की वहिनी माझ्या अंगाला खूप खूप खाजव सुटलेली आहे, म्हणून अवंतिका धावतच आतमध्ये जाते. तर सौमित्र सुद्धा तिच्या मागे येतो. तर अवंतिकाचे अंग पूर्णपणे लाल झालेले असते. तेव्हा ओवी म्हणते की आई तुला माहिती आहे का की अवंतिका काकू जेव्हा आजीच्या पाया पडत होती तेव्हा ऐश्वर्या आंटीने तिच्या पाठीवर काहीतरी टाकले. तेव्हा ऋषिकेश आणि जानकी हे सर्व ऐकतात. तर आता जानकी ऐश्वर्याला कसा धडा शिकवते